टू अवर चॅनल. कशा आहात सगळे? होप सगळे मजेत असाल. आणि आज आमच्या सोसायटीचं हळदी कुंकू आहे. सो तिथले तर काय मी शूट घेणार नाही आहे. बट जे काही मी म्हणजे घरातली तयारी करेल किंवा माझी तयारी करेल ते तुमच्यासोबत मी शेअर करेल. आता मी याला व्हॉईस देते कारण की मी शूट केलं, पण मागं हॉलमध्ये शूट केल्यामुळं मागे पूर्ण मुलांचा म्हणजे गार्डनमधला आवाज येत होता. सो मी विचार केला की मग मी व्हॉईसवरच देईल, कारण की काहीच ऐकायला येत नव्हतं जेव्हा मी शूट केलं, नंतर ऐकलं तेव्हा. म्हणून मी पुन्हा व्हॉईसओव्हर दिला या व्हिडिओला. सो काही गोष्टी पेंडिंग आहेत. स्वतः वाजलेत 5. सो त्याच्यामुळं मी विचार केला की किराणा जो आणलेला आहे तो सुद्धा मला लावून ठेवायचा आहे. आणि गुरुवारपासून जे मार्गशीर्ष उपवास होते तेव्हापासून मी साडी वेअर करते, तर त्यासुद्धा गोष्टी मला जागच्या जागी ठेवायच्या होत्या. खूप दिवस झालं बोलते ठेवेल. सगळ्या बांगड्या वगैरे सेट वगैरे जे काही घालेल ते सगळं तसंच पडत राहिले. सो त्या पण गोष्टी आवरायच्या. आता 5 वाजून गेले. सो त्या पण गोष्टी आवरेल. आणि नंतर 6चं हळदी कुंकू आहे, त्याच्यामुळं 6 सांगितलेत, पण 6:30 वगैरे होतील. आणि स्वयंपाकसुद्धा करायचा आहे. आज फक्त राईसच बनवणार आहे, कारण मी सकाळी छोले भिजत टाकलेले आहेत. तर छोलेचाच राईस बनेल आणि पापड वगैरे तळेल. सो असा काही व्लॉग मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सो तुम्ही कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, लाईक करा. आणि कसा वाटतं नक्की कॉमेंट करून सांगा. मुलांचा बॅकग्राऊंडला खूप काही आवाज येत होता, म्हणून मला व्हॉईसओव्हर करावा लागला. बट ठीक आहे, व्हिडिओ चालला आहे एकीकडे आणि मी व्हॉईसओव्हर देते, पण समजून घ्या, कारण की काही वेळेस असं होतं. आणि फ्रंटला फ्लॅट असल्यामुळे ना खूप सारा आवाज येतो घरामध्ये.
आता इथल्या सगळ्या गोष्टी काही वाइंड अप झालेत आणि हे काय आता काढलेलं हे सगळं मला क्लीन करून घ्यायचं आहे. सगळ्या काही गोष्टी आता हा पसारा पण पडला आहे तो मला क्लीन करायचा आहे भांड्यांचा. पण बाकीच्या सगळ्या गोष्टी जागच्या जागी गेलेल्या आहेत. इकडे म्हणजे सोप वगैरे मी ठेवते त्याचं आहे. इकडे सगळे कडधान्य असतात जे पटकन सकाळचे वगैरे किंवा संध्याकाळी मला भिजत टाकायचे असेल तर पटकन दिसतात. सो इकडे ते आहे. इकडे काय तेलाच्या बॅग्स आहेत. मागे जे राहिलेलं बेसन पीठ वगैरे ते ठेवलेलं आहे. याच्यामध्ये मसाले राहिलेले एक्स्ट्राचे आहेत. इकडे काही तांदूळ आहेत जे रेशनचे वगैरे. आणि इकडे जे कडधान्य राहिलेले एक्स्ट्रा ते स्टीलच्या डब्यामध्ये मी ठेवते. सो असं काही सगळं जागच्या जागी गेलेलं आहे. आणि एक्स्ट्राचे तांदूळ वगैरे काय जे असतात ते मी सगळं त्याच्यामध्ये ठेवलेले आहे. सो असं काय सगळं. आता वाजले 5:15. मी 5ला लागले होते. फक्त 15 मिनटं लागले मला. देवाचं वगैरे मटेरियल पण मी आता फक्त हे पावडर ठेवायची राहिली. देवाचं मटेरियल वगैरे पण सगळं जागच्या जागी गेलेलं आहे. हा बॉक्स आहे. देवाचं सगळं मटेरियल याच्यामध्ये असतं. सो हे सगळ्या गोष्टी एका जागेवर गेलेल्या आहेत. आता फक्त किचन क्लीन करून घेते आणि सगळं झाडू मारून हे सगळं क्लीन करून घेते. सो चला. बाकीच्या गोष्टीसुद्धा 5:15पर्यंत आवरल्या. मग माझ्याकडे होता जवळजवळ अर्धा पाऊण तास होता 6पर्यंत. कारण 6ला मी साडी वेअर करणार होते म्हणून मी विचार केला की माझं वॉर्डरोब जे ड्रेसिंग टेबल आहे तर तो मी सगळा काढला. ऑलमोस्टच्या गोष्टी काढल्या. बाकीच्या ज्या सेट होत्या तसेच ठेवल्या. हे गुरुवारपासून जसे उपवास आहे तेव्हापासून मी काही ना काही वेअर करते साडीवरती वगैरे. असे सगळे सेट वगैरे काही ना काही सगळं इकडं तिकडे पडत राहिलेलं. मग विचार केला पटकन अर्ध्या तासामध्ये हे सगळं मी लावून घेते. पटापट सगळं बेडवरती काढलं आणि लावायला घेतलं. सर्व गोष्टी अर्ध्या पाऊण तासामध्ये मी आवरून घेतल्या. आणि हे सुद्धा ऑफिसवरून आले. चहा वगैरे पिला. आणि ही साडी मी वेअर केलेली. ही साडी माझी खूप फेवरेट साडी आहे कारण की त्याचा कलर पण खूप छान आहे. आणि ही माझी पहिली दिवाळी पाडव्याची साडी आहे. ह्यांनी मला घेतलेली आहे. लागलं का बरोबर? मला तर वाटतं. ठीक आहे. हे बंद कर आता. मला दिसत नाही. हळदी कुंकावरून नंतर मी आले आणि फ्रेश झाले. साडी चेंज केली. आणि आता टर्न होता की राईस मला बनवायचा होता. मी छोले भिजत टाकले होते. सो फक्त छोलेचाच राईस बनवणार होते आणि थोडेसे पापड तळणार होते. सो बेसिक प्रिपरेशन करून घेतली पटपट आणि 2 शिट्ट्यामध्येच राईस तयार झाला. आणि राईस आणि पापड असं काही जेवण होतं. कसा वाटला व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि कसा वाटला कॉमेंट करून सांगा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.